नमस्कार मंडळी, आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, काल होतं वसुबारस, त्याबद्दलची माहिती आपण कालच्या भागामध्ये बघितली। आजचा दिवस आहे हा धनत्रयोदशीचा दिवस आहे, यमदीपदानाचा दिवस आहे आणि धन्वंतरी जयंतीचा दिवस आहे। त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत। अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असं म्हटलं जातं। या दिवशी मुख्यतः धनाची पूजा केली जाते। धनाचा रक्षक जो कुबेर त्याची सुद्धा पूजा केली जाते। तर काही ठिकाणी विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी या देवतांची पूजा केली जाते। धनाची पूजा करताना प्रामुख्याने झेंडूंच्या फुलांचा वापर करतात। त्यातही केशरी किंवा लाल झेंडूची फुलं असेल तर अतिशय उत्तम। लाल झेंडूला देव झेंडू असं म्हटलं जातं। या दिवशी धने आणि गुळ यांचा नैवेद्य जरूर दाखवायचा असतो। धनाची पूजा करताना कोरांटीची जर का पिवळी फुलं मिळाली तर ते सुद्धा चांगलं मानलं जातं। कोरांटीचं पिवळं फूल म्हणजे सोन्याचं फूल आहे असं मानलं जातं। पूजा झाल्यानंतर श्री सूक्त म्हटलं जातं, कुबेर मंत्राचा जप केला जातो आणि अशा प्रकारे हा धनत्रयोदशीचा जो विधी आहे, पूजन आहे, ते साजरं केलं जातं। मंडळी, आजच्या दिवसाचं दुसरं औचित्य आहे ते म्हणजे यमदीपदान। आता त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत। आजच्या दिवशी अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला प्रसन्न करण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा असतो आणि यालाच यमदीपदान असं म्हटलं जातं। कणकेमध्ये तेल, हळद घालून, पाणी घालून थोडीशी घट्टसर अशी कणिक मळायची। त्या कणकेचा एक मोठा दिवा बनवायचा। त्या दिव्याच्या भोवती ठेवण्यासाठी 2 मुटकुळे बनवायचे। त्या दिव्यामध्ये वात आणि तेल घालायचं। त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं। हा दिवा घराच्या बाहेर अंगणात, गच्चीत किंवा गॅलरीमध्ये दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा असतो। सर्वांनी अगदी मनोभावे या दिव्याला नमस्कार करायचा असतो आणि दिव्याला नमस्कार करून यमराजाची प्रार्थना करायची असते। कोणती प्रार्थना करायची असते मंडळी? आमच्या घरातील इडापिडा टळो, आमच्या घरात कोणालाही अपमृत्यू न येवो अशी यमराजाला प्रार्थना करायची असते। आमच्या घरामध्ये सुख समाधान कायम राहावो अशी विनंती आजच्या दिवशी यमराजाला केली जाते। या संदर्भातला एक प्रसंग, एक घटना सांगितली जाते। हैम नावाचा जो राजा होता, त्याचा जो मुलगा होता त्याच्याबद्दल असं भविष्य सांगितलं होतं की या राजपुत्राचा, या मुलाचा विवाह झाल्यानंतर 4थ्या दिवशीच याला मृत्यू येणार आहे। आणि श्रोते हो, घडलं तसंच। त्याचा विवाह संपन्न झाल्यानंतर 4थ्या दिवशीच, म्हणजे इतर सगळे विधी प्रत्येक दिवसाचे विवाहाचे चालू असतानाच, कारण पूर्वीच्या काळी एका दिवसातला विवाह ही संकल्पना नव्हतीच, काही दिवस विवाहाचे सगळे विधी चालायचे। तर मुख्य विवाहाचा विधी संपन्न झाल्यानंतर खरोखर 4थ्या दिवशी या राजपुत्राला मृत्यू आला। त्याला मृत्यू आलेला पाहून जमलेल्या सगळ्या नातेवाईक मंडळींनी प्रचंड आक्रोश करायला सुरुवात केली, दुःख व्यक्त करायला सुरुवात केली। आणि यमाचे जे दूत आहेत ते राजपुत्राचे प्राण घेण्यासाठी जेव्हा आले तेव्हा तिकडचं सगळं वातावरण बघून त्यांना सुद्धा प्रचंड त्रास झाला। त्या राजपुत्राचे प्राण घेऊन जाताना त्यांच्या मनाला सुद्धा खूप वेदना झाली।
आणि त्यांनी यमराजाला विचारलं, अपमृत्यू येऊ नये म्हणून काही करता येईल का? पण त्यांनी हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर यमाने त्यांना विचारलेलं असतं की तुम्ही प्राण घेऊन येण्याचं काम करता, हरण करून आणता. ते करत असताना तुम्हाला कधी कोणत्या प्रसंगामुळे क्लेश, व्यथा, वेदना झालेली आहे का? आणि त्यावेळेला यमदूतांनी हा राजपुत्राच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला आणि यमराजाला विचारलं की अपमृत्यू येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? त्यावेळेला यमराजाने त्यांना उत्तर दिलं की अश्विन वद्य त्रयोदशी पासून पुढे 5 दिवस सूर्यास्तानंतर जो कोणी दीपोत्सव साजरा करेल त्याला अपमृत्यू येणार नाही असं वचन यमाने दिलेलं आहे. तर अशी ही माहिती झाली यमदीपदानाची मंडळी. आजचा हा जो धनोत्रयोदशीचा दिवस आहे त्याची स्मृती अजून एक सांगितली जाते, त्याचा अजून एक विशेष सांगितला जातो. क्षीरसागराच्या मंथनामधनं 14 रत्न बाहेर पडली, तुम्हा सगळ्यांना हे ठाऊक आहे मंडळी. त्यामधून चंद्राचा जो थोरला भाऊ आहे धन्वंतरी, हे 5वं रत्न बाहेर आलं. त्या आदी आयुर्वेदाचार्य धन्वंतरींचा हा जन्मदिवस आहे. हे जे धन्वंतरी आहेत यांच्यापासूनच आयुर्वेदाचा विकास झाला. यांना वेदांचं पूर्णपणे ज्ञान होतं, पूर्ण वेद त्यांना माहीत होते. इतकंच नाही मंडळी, तर तंत्रमंत्रांमध्ये सुद्धा त्यांची अबाधित गती होती आणि म्हणूनच त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावांनी सुद्धा संबोधलं जायचं. यांनी अनेक अनेक औषधी वनस्पतींचा शोध लावला, विकास केला. अनेक वनस्पतींमधलं औषधी तत्व धन्वंतरींमुळे अनेक देवांना माहीत झालं. या धन्वंतरींना देववैद्य असं मानलं जातं. त्याचप्रमाणे या धन्वंतरींना विष्णूचा अवतार सुद्धा मानलं गेलेलं आहे मंडळी. म्हणजे आजच्या दिवसामध्ये धनोत्रयोदशीचा पूजा विधी, यमदीपदानाचा विधी आणि धन्वंतरींचा जन्मोत्सव अशा 3 गोष्टी प्रामुख्याने नमूद करण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण वसुबारसेची माहिती बघितली. आजच्या भागामध्ये आपण धनोत्रयोदशी, यमदीपदान, धन्वंतरी जयंती बद्दलची माहिती बघितली. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला त्याबद्दलची माहिती बघायची आहे. आजचा दिवस अतिशय आनंदात आणि सुख समाधानामध्ये आपल्या सगळ्यांचा पार पडावा हीच मनोमन इच्छा मी व्यक्त करते मंडळी. आणि मग दिवाळीचे जे मुख्य 4 दिवस आहेत त्याची सुद्धा अगदी धामधूम आता सुरू होणार आहे लवकरच. तर मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी.